संत मीराबाई ही एक अलौकिक कृष्ण भक्त. तिनं आपलं सर्व जीवन कृष्णाला समर्पित केलं होतं. कृष्ण भक्तीपर तिनं रचलेली गीतं, भजनं अतिशय भावपूर्ण आहेत आणि त्याचबरोबर त्यातलं माधुर्य अवर्णनीय आहे. आज 400 वर्षानंतरही तिची गीतं, भजनं मनात रुंजी घालतात. त्यांची जादू अशी आहे की जरी ती जाऊन सुद्धा शेकडो वर्ष झाली असली तरी तिची गीतं घरोघरी गायली किंवा ऐकली जातात. कदाचित त्यामागे त्या गीतांमध्ये असलेली आर्तता, कृष्णाला भेटण्याची आस, त्यासाठी तिने केलेले आर्जव ऐकणाऱ्याच्या हृदयाला भिडतात. मीराबाई एक राजपूत कन्या होती. तिचे वडील राणा रतन सिंग एक शूर योद्धा होते. लहानपणीच तिची आई वारली. त्या काळी राजपुतांवर मोगल राजांची सतत आक्रमण होत असत. राज्याच्या आणि धर्माच्या संरक्षणासाठी राजे कायम युद्धात गुंतलेले असत. मीरेचे वडील पण सतत युद्धभूमीवर असत. त्यामुळे तिचा सांभाळ तिच्या आजोबांनी म्हणजेच दुधाजींनी केला. एके दिवशी राजमहालाच्या समोरून एक मोठी मिरवणूक वाजत गाजत चालली होती. लहानकी मीराही मिरवणूक पाहायला गेली. ती मिरवणूक एका लग्नाची होती. नवरदेव नटून थटून बसला होता. त्याने राणाजींना प्रणाम केला. मीरेला वाटलं की तो एक चालता बोलता बाहुलाच आहे. तिने आजोबांना विचारलं, आजोबा हा कोण होता? अगं तो नवरदेव होता, आजोबा म्हणाले. मीरा म्हणाली, आजोबा मलाही असा एक नवरदेव आणून द्या ना, मी त्याच्याशी खेळीन. आजोबा मोठ्याने हसले. पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी श्रीकृष्णाची एक सुंदर सजलेली मूर्ती मीरेला दिली आणि म्हणाले, मीरा हा तुझा नवरदेव, त्याला नीट सांभाळ बरं का. आजोबांना आपल्या या कृतीचा पुढे किती मोठा परिणाम होणार आहे याची काहीच कल्पना नव्हती. मूर्ती मिळताच मीरा आनंदाने नाचू लागली. तिला नेमकं जे हवं होतं ते मिळालं होतं. ती त्या मूर्तीबरोबर खेळू लागली, बोलू लागली आणि खरोखरच तो आपला पती आहे असं समजून त्याच्याबरोबर मोठ्या आदराने वागू लागली. मीरेला कृष्णाची मूर्ती मिळण्याबाबत आणखी एक गोष्ट प्रचलित आहे. दुधाजी साधू संतांचा खूप आदर करत असत. त्यांच्या महालात अनेक साधू संतांचं येणं जाणं असे. एक दिवस रैदास नावाचे एक संन्यासी त्यांच्याकडे आले. ते संत रामानंदांचे शिष्य होते. उत्तर भारतात त्यांनी वैष्णव संप्रदायाचा प्रचार केला होता. त्यांच्याजवळ श्रीकृष्णाची मूर्ती होती. ते स्वतः त्या मूर्तीची पूजा करत असत. मीरेने ती मूर्ती पाहिली. तिला ती खूप आवडली आणि ती आजोबांकडे ती मूर्ती पाहिजे म्हणून हट्ट करू लागली. आजोबांनी तिला खूप समजावून सांगितलं की अशी दुसऱ्याच्या पूजेतली मूर्ती मागू नये. त्यांनी मीरेच्या हट्टाकडे दुर्लक्ष केलं. संत रैदास दुसऱ्या दिवशी पुढील मुक्कामी निघून गेले. इकडे मीरेने त्या मूर्तीसाठी एकच आकांत केला. रडून रडून तिचे डोळे सुजले. ती अन्न पाणी घेईना. घोटभर दूध सुद्धा प्यायला तिने नकार दिला. मला ती मूर्ती पाहिजे असा घोषा तिने लावला. आजोबांना सुचेना काय करावं. त्याची रात्र काळजीतच गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र त्यांना चकित व्हायची वेळ आली. संत रैदास राजमहालात आले आणि आपल्या हाताने ती मूर्ती त्यांनी मीरेच्या हातात दिली. मीरा आनंदाने नाचू लागली. दुधाजी रैदासांना म्हणाले, महाराज आपण आपल्या नित्यपूजेतली मूर्ती या हट्टी मुलीला दिलीत. आम्ही तिला दुसरी मूर्ती देऊन समजूत काढली असती. रैदास म्हणाले, काय सांगू राणाजी, काल रात्री प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण माझ्या स्वप्नात आले आणि म्हणाले, माझी परमभक्ता मीरा माझ्यासाठी रडतेय. तुम्ही लवकर जाऊन तिलाही माझी मूर्ती देऊन या. देवाच्या या आज्ञेचं पालन करण्यासाठी मी इथे आलोय. मीरा सामान्य मुलगी नाही तर ती मोठी भक्त आहे. मूर्ती मीरेच्या हातात देऊन त्याने तिच्या मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि ते निघून गेले. मीरेनं मात्र मनोमन संत रैदासांना आपला गुरु मानलं. या दोन्ही कथांवरून एक गोष्ट मात्र नक्की कळते की मीरेला श्रीकृष्णाची मूर्ती लहानपणीच मिळाली आणि श्रीकृष्ण तिचा जीवनसखा झाला. त्याच्या भक्तीत ती आकंठ बुडली. लग्न झाल्यावर मात्र तिची श्रीकृष्ण भक्ती तिच्या सासरच्यांना अजिबात पसंत नव्हती. त्यातच मग एके दिवशी तिने तिच्याबद्दल ही मरत का नाही असं बोललेलं ऐकलं आणि तिच्या मनाने घेतलं की खरंच कशाला जगायचं. एकदा मेले की माझ्या भक्तीत काही अडथळा येणार नाही आणि तिने आत्महत्या करण्याचा निश्चय केला. एकांत ठिकाणी असलेल्या डोहाजवळ जाऊन तिने कृष्णाची प्रार्थना केली.
त्याला म्हटलं की मला या देहाची आसक्ती नाही, मी माझं सर्वस्व तुझ्यावर सोपवून तुझ्या चरणाशी आले आहे, असं म्हणून तिने त्या डोहात उडी घेतली. पण मीरा काही मेली नाही. तिला असं जाणवलं की जणू काही कृष्णानेच तिला सांगितलं की आत्महत्या पाप आहे, तू वृंदावनाला जा. मग मीरेने पुढचा मागचा काही विचार न करता घर सोडलं आणि पायीच वृंदावनाच्या रस्त्याला लागली. वृंदावनाला तिला ठायी ठायी श्रीकृष्णाचं अस्तित्व जाणवू लागलं. तिच्या भक्तिपूर्ण नृत्य गायनाने तिची कीर्ती दूरवर पसरली. कहाणीचा बोध: प्रेम आणि भक्ती या दोन भावनांच्या आधारे आयुष्य अर्थपूर्ण होऊ शकतं.